राज्याच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीनं वेगळ्या पद्धतीची ढाकणी उभा केली आणि त्याच्यामधूनच वंचित बहुजन आघाडी ही राजकारणाच्या वर्तुळात चर्चेला गेली। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। आपल्या सोबत आहेत रवी बॉस गायकवाड। वंचित बहुजन आघाडीकडूनचे आपलं पॅनल कसा आणि कशा पद्धतीने? आमचं पॅनल एकदम प्रभाग 1 मध्ये मजबूत आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असल्यामुळे अनेक जास्त मजबूत आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे। कोण कोण आहे पॅनल मध्ये मी स्वतः आहे, सौ किरणताई विजय रुपनर आहेत, सौ सिलवंत श्रीकांत गायकवाड हे उमेदवार आहेत आणि सुहास संजय सावंत हे उमेदवार आहेत। आणि आमचं काम आमच्या प्रभागामध्ये एकदम चांगलं आहे, आमचं वातावरण एकदम चांगलं आहे। आता प्रत्येक उमेदवार म्हणतात चांगलं आहे, पण आमचं खरं चांगलं आहे। आम्ही यावेळेला बीजेपीला धक्का 100% देणार। पण बाळासाहेबांच्या 2 सभा झाल्या, सभेनंतरचं वातावरण बदललं हे नक्कीच दिसून येतं। पण बदल हा होत असताना प्रभागामध्ये 10 दिवस आज तुम्ही प्रचार करताय, विकासाची गती वाढली पाहिजे असं वाटतं का? हो, आम्हाला निवडून दिलं तरी विकासाची गती वाढणारच आहे। आता गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की 2 वर्ष मी निवडून आल्या, 2-2.5 वर्ष होतं, त्यानंतर कोरोना लागला आमचं नगर चौक रद्द झालं आणि 3 वर्ष त्यात गेले आणि विजयकुमार देशमुख आमचा माणूस नसल्यामुळे आम्हाला निधी दिला नाही आणि निधी नाही दिल्यामुळे आमचं काम झालं नाही। आता आम्हाला निवडून द्या, त्याला बी बघू आम्ही। असं म्हणतात की बाबा रमाबाई आंबेडकर नगराचा विकास होण्यासाठी धारावीच्या धर्तीवर एक असा प्रोजेक्ट आला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं तो विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त आहे। त्यासाठीचे प्रयत्न कसे असतील? त्याचे प्रयत्न आम्ही बाळासाहेबांची चर्चा करू, निवडून आल्यावर 1-2 महिन्यांनी जाऊन बाळासाहेबाला गाठ घेऊन बाळासाहेबांची आम्ही चर्चा करू। असं काय प्रोजेक्ट आम्हाला आमच्या वस्तीने राबवता येते का, त्यांना विचारू। त्यामध्ये आपली मदत काय होऊ शकते साहेब, आम्ही साहेबाला विचारू। कारण सत्ता तर आमची नाही, वर बी नाही खाली बी नाही, तर बाळासाहेबांच्या स्वतःच्या त्यांच्या कर्तृत्वानं आमच्या वस्तीमध्ये प्रोजेक्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। नक्कीच विजयाची घोडदौड सुरू असताना पॅनलच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना आव्हान करताय, मतदारांना काय आव्हान करता? मतदारांना एवढं सांगणार, पण बाबासाहेबाला काय दिलं नाही। बाबासाहेबाच्या घराण्याला 1 मत द्या, 4 मत द्या, निवडून आणा। बाबासाहेबांना आपण काय देऊ शकलो नाही। बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मागत आहेत, आपल्याला मत, ते मत त्यांना द्या, आम्हाला देऊ नका, त्यांच्या घराण्याला मत द्या, एवढंच सांगणार आम्ही। म्हणजे मी आता सुहासकडे जाणार होतो, पण ह्या वाक्याने माझे शब्दच खुंटले की बाबासाहेबांना मी काही देऊ शकलो नाही, मतदान तरी नक्की देणे, असं भावनिक आव्हान रवी गायकवाड हे करतायत। आता बघू 16 तारखेला कशा पद्धतीने त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो। ब्रेड न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पाटील।